4 रिक्षा येतील 4 गाडीच्या किमतीत. तर भावांना स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओवरती. यार त्या साईडचा अंदाज नसतो जास्त, तिकडून त्या कोपऱ्यापासून बोनट कुठे आहे एवढा अंदाज नसतो आम्हाला. पण भाई काही रिक्षावाले डेंजरच बे, कंटाळा आला यार, वैताग आलाय. हायमारी करणारे रिक्षावाले त्या कोपऱ्यातून भाई नुसतं आले का नुसतं दाबत असते. काय त्यांना कुठं पोचायचं एवढा लवकर काही समजतच नाही यार. आम्ही भाई धंदा करायला निघलो, आम्ही एका लाईनीत चालतो कारवाले जेवढे पण आहेत तेवढे. पण हे काय दलिंद्री दलभद्री रिक्षावाले जे आहेत ना भाई, नीट चालू देत ना, स्वतः चालत नाही, स्वतः हायमारी करतात आणि नीट कमवत नाही ना गमवत नाही. त्यांची ते काय त्यांचं काय समजतच नाही काय करतात ते रोडवरती. भाई तुम्हाला काय बाईक वाटते का तुमची? रिक्षा हँडल दिल्यामुळे तुम्हाला काय बाईक वाटते का तुमची? बाईक नाही ती, तुमच्या रिक्षाचा बोचा लय मोठा आहे. पास होणार नाही लेफ्ट साईडनी जशी बाईक पास होती, एवढे तुम्हाला समजायला पाहिजे. अक्कल आहे ना का गुडघ्यात आहे? मी सगळ्या रिक्षावाल्यांना नाही बोलत, जे असे फालतूगिरी करतात ना रोडवरती, आणि चांगले रिक्षावाले पण आहेत त्यांचा आपण आदर करतो भाई. चांगले लाईनीत चालतात बरोबर, 4 व्हीलर आली की भाई जागा वगैरे देतात. पण जे आहेत ना गुडघ्यात दिमाग, उलटी पालटी कुठून आले ते भैया, महाराष्ट्रात भरती झालेली एक आलसो ते, आणि ते कायदा काढलाय मराठीचा. मी मला तर एवढं हे वाटत नाही, पण भाई बरं झालं यार, लेच वाढले होते यार महाराष्ट्राला. ते बोलतात ना काय लागलेले, कीड लागलेली, लेच वाढले होते भेंडे यार. वैताग आला होता. आणि ले बेकार रिक्षावाल्यांमुळे ना भैया रोडवर चालायची ना एकदमच बिकट परिस्थिती झाली भाई. 4 व्हीलर वाल्यांना तर ते भाई असे दाबतात की चायला आता ठोकतो का काय. 4 रिक्षा येतील 4 गाडीच्या किमतीत, समजलं? 4 रिक्षे. कुठं पण ना भाई झकमारी करू नका. आणि तुम्हाला खरंच फेडायला म्हणजे भरून पण देऊ शकणार नाहीत. तर भावांना तुमच्यासोबत होतंय का असे रिक्षावाले सतवतात का भाई? जरा कमेंट बॉक्स वरती टाका. आणि सगळ्यांना जे फालतू रिक्षावाले आहेत ना त्यांना तर हर्ट होईल भाई, जे खरंच झकमारी करतात रोडवर.